राहुरी तालुक्यातील कुरणवाडी शिवारात पहाटे वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला. मात्र ग्रामस्थ वनविभागात झालेल्या वादावादीत काही वेळानं हा बिबट्या पिंजऱ्यातून पुन्हा निसटल्यानं शेतकरी भयभीत झालेत. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यामुळे बाहेर असलेल्या 3 बिबट्यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाला धडका देत लॉक वाकवून अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतल्यानं पुन्हा एकदा वनविभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आलाय. दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भल्या पहाटे घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. राहुरी तालुक्यातील वडनेर येथील एका शेतकऱ्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्यानं हल्ला करून शेतकऱ्याला ठार केलं होतं. येथील शेजारीच असलेल्या कुरणवाडी शिवारात देखील 4-5 बिबट्यांचा वावर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यातील एक बिबट्या पहाटे 1 वाजेच्या दरम्यान वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अडकल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र अडकलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर आणखी 3-4 बिबटे घिरट्या घालत असल्याचं शेतकऱ्यांनी बघितल्यानं दुसरे बिबटे पकडण्यासाठी आणखी तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी केली. मगच पकडलेला बिबट्या हलवावा अशी भूमिका ग्रामस्थांनी केल्यानं ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. मात्र काही वेळातच पकडलेल्या बिबट्या शेजारी पिंजऱ्याबाहेर पुन्हा 3 बिबटे आले आणि त्या पिंजऱ्याच्या दरवाजाला धडका देत पिंजऱ्याचा लॉक वाकवून अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतली. पकडलेला बिबट्या पुन्हा पिंजऱ्यातून निसटल्यानं वनविभागाची देखील चांगलीच दमछाक झाली. सदर ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्याचे लॉक व्यवस्थित नसल्यानेच बिबट्या पिंजऱ्यातून निसटला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम राबवावी अशी मागणी अण्णासाहेब खिलारी, बाळासाहेब खिलारी, काशीनाथ ढवाण, डॉ ज्ञानेश्वर आघाव, सुनील खिलारी, राजेंद्र खिलारी, रामा खिलारी, पोपट खिलारी, पोलीस पाटील शिवाजी केदारी आदींसह ग्रामस्थांनी केली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शेख, वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे, वनपाल सचिन शहाणे, गणेश गिरे, वनरक्षक समाधान चव्हाण, शंकर खेमनर, संतोष साळवे, मदन गाडेकर, सागर वागचौरे, ताराचंद गायकवाड आदींनी धाव घेत उपाययोजना केल्या. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.